नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात वीक केलेली. प्रथमदर्शी 24,700 जो आपण कालही टेक्निकल शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये टेक्निकल लेवल बघितलेले की 24,800च्या खाली 24,700पर्यंत येण्याचे संकेत आहेत. 24,700 एक चांगला सपोर्ट आहे. प्रथमदर्शी 24,700 मॉर्निंग सेशनला असं वाटलं की सपोर्ट घेतला आहे आणि ऑलमोस्ट एंटायर रिकव्हरी मार्केटचा जो काही फॉल होता मॉर्निंग सेशनचा तो रिकवर करण्यामध्ये निफ्टी सक्षम राहिला. ऑलमोस्ट -100 पॉईंटवरून निफ्टी जे आहे ते 60-70 पॉईंट मायनसवरून पूर्णतः रिकवर होऊन पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये गेलेली सकाळी 10:30-11च्या आसपास, पण मेंटेन नाही होऊ शकले आणि हायर लेवलवरून परत पुन्हा FIsकडनं सेलिंग निश्चित झालं असं दिसते आणि हायर लेवलवरून परत पुन्हा सेलिंग आलं आणि जो क्लोजिंगला शेवटी जो महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे 24,700 तो ब्रेक करून त्याच्या खाली बंद दिला. ते थोडंसं काळजीत टाकणारं आहे. 24,700 ब्रेक होऊन ज्या पद्धतीनं बंद आला त्यामुळे मला वाटतं फर्दर डिक्लायनिंग आपल्याला येणाऱ्या सेशन्समध्ये या बघायला मिळू शकते. 24,400-500 फर्दर सपोर्ट लेवल आहेत, पण ओव्हरऑल मार्केट जे आहे ते एक चांगली गोष्ट आहे की मार्केट जे आहे ते ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे. पुट कॉल रेशो ऑलमोस्ट 0.50च्या आसपास आहे. त्यामुळे कधीही एक शॉर्ट कवरिंग बाउन्स जोरात आणि शार्प येऊ शकतो. सेव्हरे शॉर्ट कवरिंग येऊ शकतं कारण हा मंथली एक्सपायरी वीकसुद्धा आहे. गुरुवारी मंथली एक्सपायरी आहे. 2-3 ट्रेडिंग सेशन आहेत. त्यामुळं ओव्हरऑल या महिन्याभरामध्ये भरपूर शॉर्ट पोझिशन आहे जे ऑप्शन प्रीमियममध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की कॉल साईडला ऑप्शन प्रीमियम जे एकदम आहेत ते लहान आहेत, छोटे आहेत, स्क्वीज झालेले आहेत. त्याच्यामध्ये फारशी काही स्टीम राहिलेली नाही आहे. त्यामुळं जर शॉर्ट कवरिंग आलं तर एकदम शार्पने सेव्हरे येऊ शकतं. पण ओव्हरऑल मार्केटची चाल मात्र वीक आहे. जर 24,800च्या वर क्लाइम नाही होऊ शकला आहे ना 24,700 उद्या जर क्लाइम नाही होऊ शकला तर फर्दर सेलिंग येऊ शकतं. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचा सेटअप वीक आहे, फक्त ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे. त्यामुळे रिकव्हरी कुठूनही येऊ शकते. असं म्हणत नाही की मार्केट इथून पडायचं थांबेल. 24,400-500पर्यंत जाण्याचे संकेत मिळत आहेत, पण शॉर्ट कवरिंग शार्प येऊ शकतं असं मला वाटतं कारण ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहेत. त्यामुळे उद्यासाठी टेक्निकली बघायचं झालं तर मार्केट वीक आहे. 24,700च्या खाली जोपर्यंत मेंटेन आहे तोपर्यंत पूर्ण चान्सेस आहेत 24,400 ते 500पर्यंत निफ्टी घसरण्याचा. 24,500 आणि 24,400 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहेत निफ्टीसाठी. हायर लेवलला 24,700 क्रॉस होऊन मेंटेन राहिला तर एक शॉर्ट कवरिंग होप्स आहेत 24,800-850पर्यंत. निफ्टी जर 24,700च्या वर गेला तर 24,800-850पर्यंत रिकवर होऊ शकतो. एक शॉर्ट कवरिंग येऊ शकते. 24,850च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर शॉर्ट कवरिंग 25,000पर्यंत येऊ शकतं, पण त्याचे कोणत्याही प्रकारचे संकेत तसे आत्ता नाही आहेत. 25,700च्या वर मेंटेन राहिला तर 24,800-850पर्यंत निफ्टी उद्याच्या सेशनला रिकवर होऊ शकते. 24,700च्या खाली राहिला तर 24,500 आणि 24,400पर्यंत घसरण्याचे संकेत निफ्टीमध्ये आहेत. ओव्हरऑल सेटअप एकदम वीक आहे आणि मार्केट जे आहे ते ज्या पद्धतीनं आज 24,700 ब्रेक करून बंद दिला त्यामुळे थोडंसं वीक सेक्टर वाटते. मार्केट थोडंसं वीक राहिले खाली असं वाटतं. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,000 महत्त्वपूर्ण मेक और ब्रेक लेवल आहे. 56,000च्या वर मेंटेन राहिला तर 56,400 ते 500पर्यंत शॉर्ट कवरिंग रॅली येऊ शकते आयड ऑफ एक्सपायरी. अदरवाईज 56,000 ब्रेक झाला तर 55,700 पहिला सपोर्ट आहे आणि त्याच्याखाली 55,500 ह्या दोन सपोर्ट लेवलपर्यंत बँक निफ्टी खाली घसरू शकते. ओव्हरऑल निफ्टी असेल बँक निफ्टी असेल एक्स्ट्रीम ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहेत मला वाटतं. त्यामुळे एखादा शॉर्ट कवरिंग बाउन्स अपेक्षित आहे, पण त्यासाठी पहिला निफ्टी 24,700 क्रॉस होऊन मेंटेन होणं गरजेचं आहे. तर 24,800-850पर्यंत निफ्टी जाऊ शकते. त्यामुळे ओव्हरऑल होप फॉर द एक शॉर्ट कवरिंग रॅली. अदरवाईज मार्केट थोडंसं वीक आहे. हायर लेवलला सेल ऑन प्राईस तुम्ही थांबवू शकता जोपर्यंत 24,850च्या खाली आहे. FIची विक्री कंटिन्यू चालू आहे. FIsनी शुक्रवारी 3,000 कोटीचं विकलं आहे. आजही FIचा आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण ज्या पद्धतीनं मार्केट खाली आलं आहे, जो काही रिकव्हरी आलेली आहे त्याच्यामध्ये जे काही सोल्ड झालेलं आहे, सेलिंग झालेलं आहे, त्यामुळे मला वाटतं FIची निश्चित विक्री सुरूच आहे. आणि जोपर्यंत व्याजदर अमेरिकेमध्ये 4.5% US 10 इयर बॉन्ड येईल 4.5% तोपर्यंत निश्चित मला वाटतं सेलिंग FIचं राहू शकतं. व्याजदर कपातीचे जर संकेत आले US फेडरल रिझर्व्हकडून तरच FIs मला वाटतं जे आहे ते बाईंगला येऊ शकतात. तोपर्यंत FIsकडून सेलिंग अपेक्षित आहे. पण ओव्हरऑल मार्केट थोडंसं वीक आहे आणि ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे. हेही दोन्ही कॉन्ट्रावर्सी गोष्ट आहेत. आज NSEमध्ये 673 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2,043 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 15 शेअर्स वाढले, त्या बाजूला 35 शेअर्समध्ये पडझड झालेली आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. एवढा सेक्टर इंडिसेसमध्ये सुद्धा आज फार्मा आणि FMCG या दोन सेक्टरमध्ये बाईंग झालं. बाकी रियालिटी सेक्टरला जबरदस्त सेलिंग, 4%चं सेलिंग रियालिटी सेक्टरला. त्यापाठोपाठ IT, बँक्स, मेटल, ऑटो, स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, या सगळ्या सेक्टर्सला ब्रॉड बेस्ड सेलिंग झालेलं बघायला मिळते. ग्लोबल मार्केटमध्ये फारसे काही संकेत नाहीत. युरोपियन मार्केट्स
पॉझिटिव्ह आहेत, 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचरसुद्धा 40 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट रिकव्हरी मोडमध्ये आहेत. फक्त आपल्या मार्केटमध्ये FIच्या विक्रीमुळे मार्केटला हायर लेवलवरून सेलिंग येते. जसजसे रिझल्ट लागतात स्टॉक स्पेसिफिक मुवमेंट येते. आज सुद्धा कोटक बँक जवळपास 7% -7% मायनसमध्ये जाऊन बंद झाला. रिझल्ट्स बऱ्यापैकी स्ट्रीट एस्टिमेटच्या आसपास होते, पण मार्केट जे आहे ते फर्दर मार्केटला जे आहे व्हॅल्युएशन स्टेजनुसार मार्केट थोडंसं स्टॉकमध्ये FIची जिथं होल्डिंग जे असते तिथं जोरदार पिटाई होताना बघायला मिळते, सेलिंग होताना बघायला मिळते. ओव्हरऑल FIचा ट्रेंड वीक आहे, त्यामुळे निफ्टीचे स्टॉक्समध्ये जबरदस्त सेलिंग बघायला मिळते. पण निफ्टी आता ओव्हरसोल्ड झोनच्या आसपास पोहोचत आहे, त्यामुळे एखादी शॉर्ट कव्हरिंग बाउन्स अपेक्षित आहे. पण टेक्निकली मार्केट वीक आहे, असे एक संमिश्र मार्केटमध्ये व्ह्यू आहे. त्यामुळे खालीही येऊ शकतं, पण शॉर्ट कव्हरिंगसुद्धा येऊ शकतं कोणत्या क्षणी. त्यामुळं थोडंसं स्टे हवे आणि कॉशियस राहणं गरजेचं आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ असेच लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.